पक्ष्यांच्या रंगीबिरंगी दुनियात मी घेऊन जायला आली आहे हिमांशी प्रकाश वाघमारे, वर्ग 4 ख. चला तर जंगलात जाऊया. खूप खूप वर्षांपूर्वी सगळे पक्षी पांढऱ्याच रंगाचे होते. जसं कल्पना करा, एका हिरव्यागार झाडावर पांढरा पोपट बसला असेल तर लवकर दिसेल की नाही. तसंच व्हायचं. तर शिकाऱ्यांची तर मौजच व्हायची. बिचारे पक्षी घाबरून उडून जायचे. एकदा त्यांनी ठरवलं की देवबाप्पाकडे जायचं आणि मग सगळे पक्षी देवबाप्पाकडे गेले. त्यांनी देवबाप्पाला सगळी हकीकत सांगितली. देवबाप्पा म्हणाला, असं होय, तुम्ही बरोबर 7 दिवसांनी माझ्याकडे या. मी तुम्हा सगळ्यांना रंग देईन. पक्षी आनंदी झाले आणि आपल्या घरी निघून गेले. ठोती तो दिवस उजाडलाच. सगळे पक्षी एकामेकाला हाका मारू लागले, चला देवबाप्पाकडे जायचंय. मग सगळे जण देवबाप्पाकडे जमले. मग काय, देव सगळ्यांना रंग द्यायला म्हटलं. पहिले आली चिमणीताई. ती म्हणाली, देवबाप्पा, मी की नाही गवतात दाणे टिपते. माझं घरही गवता काढायचं असतं, म्हणून तू मला तसाच रंग दे, म्हणजे मी कोणाला दिसणार नाही. म्हणाला, बरं. चिमणी रंगून गेली. आनंदाने उडत उडत निघून गेली. नंतर आला मोर. मोराला त्यातले सगळेच रंग आवडले होते. कोणता रंग घ्यावा त्यालाच कळत नव्हतं. मग तो देवबाप्पा, मला की नाही यातले सगळेच रंग आवडले, म्हणून तू मला सगळे रंग थोडे थोडे दे. देवबाप्पा म्हणाला, बर. मोराची मान त्यांनी निळी आणि मोरपंखी केली. पिसारा हिरवागार आणि मोरपंखी गेला. मोर आनंदाने नाचत नाचत निघून गेला. सगळे पक्षी कावळा आणि कोकिळाला हाका मारू लागले. अरे चला, नाहीतर देवबाप्पाचे सगळे रंग संपून जातील. कावळा आणि कोकिळा गेले लगबगीने. पण बघता तर काय, देवबाप्पाकडे फक्त थोडे थोडेच रंग उरले होते. आता काय करणार, म्हणून कावळ्याने आणि म्हणाला, देवबाप्पा, तू की नाही सगळे रंग एकत्रित कर आणि जो रंग तयार होईल तो आम्हाला दे. देवबाप्पा हसला, कारण त्याला माहिती होतं सगळे रंग एकत्र केल्याने त्याचा काळा रंग तयार होतो. पण तो आपला गप्प बसला. सगळे रंग एकत्र केले आणि दिले दोघांना फासून. एकामेकाकडे बघतात तर काय, अगदी काळे काळे ठुस्स. पण करणार काय, गेले आपले तसेच. वाटेत त्यांना बगळा भेटला. बगळा त्यांना पाहून हसू लागला. कावळ्याला राग आला. तो म्हणाला, काळा तर काळा, पण आम्हाला रंग तरी आहे, तुला तर तेही नाही. बगळा उदास झाला. मित्रांनो, यावरूनच आपल्याला कळते की वेळेचं महत्त्व काय. धन्यवाद.